एका गावची गोष्ट आहे. एका गावात जजेस असतो. तो एका राजाची गोष्ट सांगत असतो. एका राजाचा मुलगा लहानपणीच हरवला असतो आणि तो त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे बागडतो, परंतु त्याला त्याच्या मुलाचा शोध सापडत नाही. एका दिवशी त्याच्या दरबारात एक शिपाई येतो आणि सांगतो की महाराज मला पैसे द्या. महाराज मी खूप पैसे देऊ. हां, किती पाहिजे तुम्हाला पैसे? मला पैसे मी मागेल ती रक्कम देसाल ना? तेव्हा तो हो म्हणतो आणि राजा दुःखी होऊन त्याला पैसे देतो आणि म्हणतो की माझ्या मुलाचा शोध लाव आणि मी तुला वाटेल तेवढी रक्कम द्यायला तयार आहे. तेव्हा तो शिपाई म्हणतो की हां, मला पाहिजे तेवढी रक्कम देसाल ना? मी नक्की तुमच्या मुलाचा शोध करेल. आणि इकडे त्या राजाचा मुलगा डुकराला जेवण देताना माझं नशीब कसं आहे, मी इतकं कसं गरीब आहे म्हणून स्वतःच्या जीवावर रडत असतो. हे देवा, मला माझे आई वडील पण नाहीत. मी कसा करू, मी कसा राहू? हे देवा, मला माझ्या आईवडिलांना तरी मिळव. आणि त्याला फक्त आईवडिलांचीच अपेक्षा असते आणि तो खूप गरीब असतो. तो प्राण्यांना आणि पक्ष्यांना आणि डुकरांना जेवायला वगैरे देत असतो, परंतु तो खूप हताश होत असतो, रडत असतो. एके दिवशी अचानक त्याला काही कळत नाही काय झाले असेल. अवधूती होत असते, पोटामध्ये दुखत असते, तरी पण तो तसाच काम करत असतो आणि उठून तो दुसरे काम करायला बघत असतो. आणि तो नाराज होऊन तिकडून राजा येत असताना, अरे हे राजे कोण आहेत? हे बाळा, मी तुझा बाबा आहे आणि तू माझा मुलगा आहेस असं बोलत असतो. हे म्हणून रडतो. माझा मुलगा आहे तू किती वर्षानंतर भेटला बाळा. राजे तुम्ही चला घरला असं म्हणतो. नाही मी तुमचा मुलगा नाही म्हणून रडतो. नाही, तू माझाच मुलगा आहेस आणि हे बघ तुझी निशाणी माझ्याजवळ आहे. आणि दोघांना सुद्धा एकमेकाची ओळख होते आणि अशा प्रकारे ते एकमेकाला सावरतात. अशा प्रकारे ते म्हणतो की चला, राजा दरबारामध्ये म्हणतो की माझ्या मुलाला चांगले चांगले कपडे आणि चपल्या सगळे सोनं नाणं द्या. तेव्हा तो मुलगा खूप खूप जास्त खुश होत असतो, कारण तो आपल्या आईवडिलांना भेटत असतो. अशा प्रकारे त्यांची मिलन होत असते. अशा प्रकारे ही गोष्ट अशी आपल्याला भेटते की एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा मिलन. मग तो त्यामध्ये त्या मिलनामध्ये एक भेद घालायला तिथला सेनापती येतो आणि म्हणतो हे बरोबर नाही, तो तुम्हाला लुटायला आलाय. नाही, तो माझाच मुलगा आहे आणि त्याची निशाणी माझ्याजवळ आहे. तो काही लुटायला आलेला नाही आहे. मला समजलं का तुला? तो तुझा कोणी नाही, तो माझा आहे. समजलं का तुला? म्हणून तो त्याच्या सांगून त्याच्या हे करत असतो. अशा प्रकारे त्याला त्याची गोष्ट सांगत असतो. ये चलो नाचो नाचो गाओ मेरा बेटा आया है.